2006च्या मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरणी हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। सर्व आरोपींना नोटीस जारी, 4 आठवड्यात उत्तरही मागितलं। विजय घाडगे रुग्णवाहिकेतनं मुंबईच्या दिशेनं रवाना। विजय घाडगे अजित पवारांना भेटून जाब विचारणार। पोलिसांकडून घाडगेंची समजूत काढण्याचाही प्रयत्न। पटक पटक के कसं मारेंगे असं त्यांना विचारलं। अरेरावी खपवून घेणार नाही। निशिकांत दुबेंना वर्षा गायकवाडांसह मराठी महिला खासदारांनी जाब विचारला। वादग्रस्त मंत्री आमदारांमुळे भाजपचं टेन्शन वाढलं। महायुतीमधील मित्र पक्षांमुळे फडणवीस सरकार ठरतंय टीकेचे धनी, सूत्रांची माहिती। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचं राज्यभर चक्काजाम आंदोलन। आम्ही मंत्रालयात कधीही घुसू शकतो, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। टायर जाळत प्रहार कार्यकर्त्यांचं राज्यभर आक्रमक आंदोलन। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त। तर सांगलीच्या तांदूळवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेतला कंत्राटदार हर्षल पाटीलची आत्महत्या। काम पूर्ण करून सुद्धा पैसे न मिळाल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल। 1,40,00,000ची शासनाकडे थकबाकी। हर्षल पाटीलच्या नावावर कुठलंही काम नाही, कोणतं बिल प्रलंबित नाही। सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांची कामं असतील तर माहीत नाही, मात्र जिल्हा परिषदेकडे या संदर्भातली नोंद नाही। गुलाबराव पाटलांचं स्पष्टीकरण। 90,000 कोटीहून अधिक रुपयांची बिलं थकीत। हजारो कंत्राटदार बिलं मिळण्याच्या प्रतीक्षेत। रोहित पवारांचं ट्विट। हर्षल पाटलांशी कोणताच करारनामा नाही। करारनामा नसल्यामुळे बिलं प्रलंबित असण्याचा प्रश्नच नाही। हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी सांगली जिल्हा परिषदेचा खुलासा। हर्षल पाटीलची आत्महत्या सदोष मनुष्यवध। कंत्राटांचे पैसे न दिल्यामुळे आत्महत्या होणं हा खून। राज्य डबघाईला आलंय, संजय राऊतांचा आरोप। एका फोटोमुळे प्रफुल्ल लोढासोबत माझं नाव जोडलं। पवार ठाकरे यांच्यासह सुप्रिया सुळेंसोबत सुद्धा खडसेंचा लाडका प्रफुल्ल लोढा यांचा फोटो। गिरीश महाजनांची टीका। कोकाटेंच्या रमी चित्रीकरणाची विधिमंडळाकडून चौकशी। सभापतींना लवकरच अहवाल सादर केला जाणार। प्रेक्षक गॅलरीतनं कुणी चित्रीकरण केलं का याचीही तपासणी होणार असल्याची सूत्रांची माहिती। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली। उज्ज्वल निकमांकडून मराठीमध्ये राज्यसभा खासदारकीची शपथ। अनिल अंबानींशी संबंधित मुंबई आणि दिल्लीतील जागांवर ईडीचे छापे। जवळपास 50 जागी छापेमारी सुरू। काल अनिल अंबानी मुंबई पोलीस आयुक्तालयात गेले होते। निवडणूक आयोगाकडून चुकीच्या मतदान प्रक्रियेला खतपाणी, तर आमच्याकडे पुरावे। हे प्रकरण गंभीर, आम्ही मागे हटणार नाही। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर आरोप। संघप्रमुख मोहन भागवतांची मुस्लिम धर्मगुरूंसोबत 3 तास बैठक। 70 मुस्लिम धर्मगुरू या बैठकीला उपस्थित। पुण्यातल्या दौंड गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत, तर शंकर मांडेकरांचा भाऊ बाळासाहेब मांडेकरांसह इतर आरोपी ताब्यात। तर चुकीचं काम केलं असल्यास कारवाई करा, शंकर मांडेकरांची प्रतिक्रिया। राज्यात कोकणासह घाटमाथ्यावर रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी। संपूर्ण विदर्भात सुद्धा पावसाचा इशारा। महाराष्ट्रात 91,429 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। मुसळधार आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान।